नसताना आई आणि शिवानीच आधी राहायला लागले मग मी आल्यानंतर घरात सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली गोष्ट आवडली असेल तर ती ही लायब्ररी. घरी सगळ्यांचाच अत्यंत लाडका चार्ली चॅप्लिन त्याचं पेंटिंग आहे. खरं झाडाचा ओंका आहे. ही स्टूल आणि हे टेबल हे सगळं एकाच झाडातून त्यांनी तयार करून दिलं. त्यांचं पेंटिंग कसं ओळखायचं तर त्यांच्या पेंटिंग्स मध्ये असे छोटे 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 डॉट्स. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काही या शोचं शूट करण्यासाठी आज मी आली आहे अंधेरी इथे. अभिनेता दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि पत्नी अभिनेत्री शिवानी रंगोळे यांच्या घरी आज आपण जाणार आहोत. गेले 7 ते 8 वर्षापासून विराजस आईबाबांसोबत या घरात राहतोच, पण आता लग्न झाल्यानंतर शिवानीही या घरात जॉईन झाली आहे. सो बघूया त्यांचं अंधेरीतलं मुंबईतलं हे घर कसं आहे, काय आठवणी आहेत, जुने काही किस्से आहेत आणि मित्रांसोबतच्या भरपूर गप्पा आणि मैफल इथे रंगतात असं मला कळलंय. सो गेमिंग सेशनही भरपूर आहे. चला तर मग थेट जाऊया या सुट्टीतल्या गप्पा ऐकण्यासाठी विराजस आणि शिवानी यांना भेटायला. चला. हॅलो, हाय. हॅलो, हाय. या कसे आहात दोघं? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. वेलकम. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की आज आपण शिवानी आणि विराजसच्या अंधेरीतल्या घरी आलेलो आहोत आणि ह्याच्या आधी आपण या घरात येऊन एखादा इंटरव्ह्यू केलेला जेव्हा त्यांचं लग्न ठरलेलं माझ्या मते त्यावेळेस. सो छान वाटतंय, मस्त वाटतंय. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त. आणि खरं तर माझा घर, सुट्टी आणि बरंच काही असा शो आहे आणि आज आपण हे घर प्रेक्षकांना दाखवणार आहोत कारण बऱ्याच काही युनिक गोष्टी असतात किंवा आपल्या आठवणी असतात घराशी निगडीत. सो आपण सुरुवात कुठून करूया शिवानी, विराजस? मला असं वाटतं या पेंटिंग पासून सुरुवात करूया. ओके. खरं तर मागे एक स्टोरी आहे. खरं तर हे पेंटिंग नाहीये, लांबून असं दिसत असेल की व्हॅन गोचं पेंटिंग आहे. ओके. पण हे पझलचे पीसेस आहेत. हो, मला साईडने इथून दिसतं. जवळ आल्यावर एकदम कळतं. आणि ते आम्ही अनेक दिवस हे पझल मी, विराजस, विनाजी असे मिळून, कधी कधी मृणालताई असे मिळून आम्ही करत होतो की शूटिंगवर ना घरी आले की आम्ही इथेच ते पझल असं मांडून बसायचो. फ्लॅट सर्फेसेस सगळीकडे ती थोडेसे कोपरे करते, मी कोपरे करतोय, कारण आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा ते खूप अवघड निघालं. आणि एक जवळपास शेवटच्या दिवशी आता आपण हार मानणार कारण हे नाही जुळत आहे असं वाटत होतं, कारण त्याच्यात असे मोठे मोठे जागा मोकळ्या राहत होत्या. म्हटलं की यांनी बहुतेक आपल्याला सगळे तुकडेच दिलेले नाहीये, पण सोडायचं कसं गंडवलंय बहुतेक असं म्हणेपर्यंत आम्हाला एक पिशवी सापडली. एक पिशवी आम्ही उघडलीच नव्हती, त्यामुळे याच्यातले एक 20% तुकडेच आम्ही बाहेर काढले नव्हते. पण येस, आम्ही ते खूप चिकाटीने कष्ट घेतले की मग ते आमच्याच्याने मुडवलं नाही, मग मी ते लावून टाकलं. त्यामुळे आम्ही आता खूप छान कॉन्सेप्ट आहे, पण मस्त वाटतंय ते आणि बघतानाही खूप छान वाटतंय. पण माझ्या मते ह्या घराची सुरुवात जिथून झालीये, हे घर किती वर्षापासून, म्हणजे तुम्ही दोघं अर्थात म्हणजे पहिले आधी तू किती वर्ष राहतोयस इथे? इथे म्हणजे आम्ही सगळेच 7-8 वर्ष झाले इथे राहतोय. ओके. आईचं काम मुंबईत असतं, शूटिंग असतं तेव्हा. माझा बाबा क्रिमिनल लॉयर आहे, त्याचं काम मुंबईत असतं जेव्हा त्याच्या हायकोर्टात काम असतं किंवा इथल्या कोर्टात असतं. त्यामुळे हे घर असं आहे की ज्याचं काम मुंबईत असेल ते इथे येऊन राहतात, असं हे आमचं घर आहे. शिवानीला खरं प्रश्न विचारला पाहिजे, कारण मागच्या वेळेस आपण जेव्हा इथं इंटरव्ह्यू केला तेव्हा ती अजून इथे राहायला आली नव्हती. अच्छा. ओके. नाही, मी आता लग्न झाल्यापासून कामच सुरू झालं आणि सिरियलचं शूट असायचं, तर त्यामुळे खरं तर ह्या सगळ्यांपेक्षा इकडे मी एकटी खूप काळ राहिली असं मी म्हणते की, कारण अनेकदा असं व्हायचं की ह्याचे प्रयोग असायचे किंवा त्याचं रायटिंगचं काम तो कुठूनही करू शकतो. आणि आम्ही सगळे मूळचे पुण्याचे असल्यामुळे पुण्याचं घर हे मुख्य घर आहे किंवा घरचे सगळे तिथे असतात, तर त्यामुळे शूटिंगसाठी मी इकडे असायचे एकटी. आणि त्यामुळे या घरातल्या गोष्टी बऱ्याचशा काय छोट्या छोट्या मी लग्न झाल्यानंतर की आता हे इथे असेल, हा हे इथे असेल, आता हा मी फ्लॉवर पॉट आणते असं. आणि मला मजाही आठवते की शिवानी जेव्हा इथं शिफ्ट झाली, म्हणजे शिवानी आता लग्नानंतर शिफ्ट व्हायचं असं सगळं चाललं होतं आणि मी शूटिंगला होतो स्कॉटलंडला माझ्या एका फिल्मच्या शूटसाठी. आणि शिवानी जिथं भाड्याने राहत होती त्या घराचा काहीतरी अगदी 1 महिन्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, 1 महिना आधी सोडायला लागत होतं आणि माझा तेवढ्या महिन्यापुरतं काय करायचं वगैरे. तर माझी आई शी वॉज व्हेरी इन्सिस्टंट की नाही तू आत्ताच शिफ्ट. त्यामुळे मीही अजून इथे नव्हतो, मी
कुठेतरी दुसऱ्या देशात होतो आणि मला फक्त व्हॉट्सअपवर फोटो दिसत होते की आता हे कपाट मी घेतलंय, इथे माझे कपडे आम्ही शिफ्ट केले, तिथे आता शिवानी राहिला. ओके, आमचं शिफ्टिंग असं झालंय, म्हणजे तोही नसताना माझ्या या घरात म्हणजे मी नसताना आई आणि शिवानीच आधी राहायला लागले. ओके. पण मृणालताई किती वर्षापासून इथे राहतात? आई म्हणजे आम्ही एक 7-8 वर्षांपूर्वी इथे शिफ्ट झालो. इथे आधी आमचं इथेच जवळच एक दुसरं घर होतं. अच्छा. ते सोडून मग आम्ही इथे शिफ्ट झालो. ओके. पण मग पुण्यातलं घर तुमचं आहे ते पुण्यात किती वर्षापासून तुम्ही तिकडे, म्हणजे अर्थात तुम्ही दोघेही पुण्याचे, तर तुझं पुण्याचं घर किती वर्ष जुनं आहे आणि कसं आहे? पुण्याच्या माझ्या घराचा मला दोघांनाही खूप चांगल्या आठवणी आहेत. कारण पुण्यात मित्रमंडळ कॉलनीला आमचा बंगला होता, खूप जुना बंगला होता आणि आमची ओळखच झाली माझ्या आणि शिवानीची, कारण ती माझ्या संस्थेच्या एका नाटकात काम करत होती. तालीम बंगल्यात असायची, त्यामुळे आमच्या सगळ्या नाटकांच्या तालमी माझ्या बंगल्यात व्हायच्या. त्यामुळे ते घर तिला अगदीच आधीपासून ओळखीचं होतं. पण ते घर आता बंगला सोडून आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो. आणि त्याची मजा अशी आहे की ज्या दिवशी आमचं लग्न होतं 3 मेला आम्ही लग्न केलं, 2 मेला घरात शिफ्टिंग केलं. म्हणजे घराचं शिफ्टिंग, एका नवीन घराचं शिफ्टिंग आणि लग्न असं सगळं एकत्र केलं. बापरे, मोठा टास्क आहे. मोठा टास्क आहे. पण त्यामुळे पुण्याचं जे नवीन घर आहे ते आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून फ्रॉम द स्क्रॅच आपण ज्याला म्हणतो ना उभारण्याची किंवा डेकोरेशनची जी मजा असते ती आम्ही खरं तर अजूनही घेतोय. म्हणजे असं नाही झालं की अरे बापरे ही मुलगी आता आपल्या घरात राहायला आली, आम्ही सगळेच नवीन घरात राहायला गेलो. सगळ्यांसाठीच नवीन होतं तिथलं सगळं. आणि तू मगाशी म्हणालास तसं की मृणालताई आणि हिने ऑलरेडी शिफ्टिंग इथं सुरू केलं, म्हणजे मृणालताई आणि शिवानीचं बॉन्डिंग आहे ना, हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. कुठेही ते सासू सुनेचं असं नातं वाटत नाही. पण मृणालताई इथे असताना किंवा तुम्ही दोघी इथे असता, जेव्हा विराजच नसतो, तेव्हा तू काय काय सांगितलेलं की मला हे चेंजेस करायचे, किंवा तुला स्वतःला आल्यावर कुठली गोष्ट ह्या घरातली आवडलेली जी तू चेंज नाही केलीस अजिबात? मला आपण नंतर दाखवूच यात, मला इथला एक कॉर्नर खूप आवडतो. असा सोफा आहे आणि त्याला आम्ही गमतीने सायकोलॉजिस्टची रूम असं म्हणतो, कारण बघूया आपण तिकडे जाऊन जरा. आम्ही थेरपी रूम सारखी ती रूम आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि तिकडे लायब्ररी सुद्धा आहे, त्यामुळे अर्थातच मला ती जागा जास्त आवडली. येस. शिवानीचा कोपरा आहे, हा माझा कोपरा आहे. ओके. म्हणजे इकडे मी सकाळी पुस्तक वाचायला बसते किंवा माझी कॉफी असते सकाळची, ती अत्यंत महत्वाची असते, ती मी इकडे घेते. त्यानंतर मी इथेच सायकल सुद्धा करते. अच्छा. आणि ही आमची लायब्ररी आहे. आणि मला आल्यानंतर घरात सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली गोष्ट आवडली असेल तर ती ही लायब्ररी. आणि माझा विचार हाच चालला होता की बापरे, आपल्याकडे एवढी पुस्तकं आहे, आता आपल्याला त्यांचं शिफ्टिंग करायचं आहे या लायब्ररीमध्ये. आणि मी इथे झाडं पण लावली आहेत. येस. सो म्हणजे गार्डनिंगची तुला आवड आहे? गार्डनिंगची पण मला आहे आवड. पण आता आमचं असं सॅडली होतं की पुणे मुंबई सतत सुरू असल्यामुळे तेवढं त्यांच्याकडे मला पाहिजे तितकं लक्ष मला अजून देता आलेलं नाही. पण इथेच आम्ही ऑडिशन्स पण शूट करतो या रूम मध्ये. इथे तुम्ही बघू शकता ट्रायपॉड सुद्धा आहे. ओ अच्छा. सो म्हणजे बेसिकली ही रूम तुमची तशी कामाची मल्टीपर्पज. ओके, मल्टीपर्पज रूम आहे. ओके. वाव. आणि मला हेच म्हणजे सारखा शिवानीचा जीव तुटत असतो की आपण पुण्याला असताना की मग झाडांना पाणी कोण घालत असेल, मग हे कोण करत असेल. त्यामुळे खूप वेळासाठी आम्ही पुण्याला असलो की मग माझ्यावरती जबाबदारी असते की जडजड कुंड्या उचलायच्या आणि बाहेर जाऊन ठेवायच्या कॉमन एरियामध्ये ठेवायचे. तिथे मग आमच्या ओळखीचे बाकीचे जे आमचे शेजारी पाजारी आहेत ते सगळे अधून मधून पाणी घालतात. ओके. आणि हल्ली एक असं नवीन झालंय की आता ती झाडं तितकी वाढली आहेत की त्यांना भाज्या यायला लागलेल्या. त्यामुळे शिवानीच्या गार्डन मधली भेंडी किंवा शिवानीच्या गार्डन मधली आज आय विश मला दाखवता आलं असतं. पण आपण बघू शकतो का काय काय झाडं आहेत असं? बघू शकता, पण अजून आज तरी काय आलेली नाहीये भेंडी, पण एरवी नाही तर येते. जी आली ती खाल्ली ऑलरेडी. पण काय काय लावलेलंस म्हणजे भेंडी व्यतिरिक्त असे तुला काय काय आवडेल की जी तू पूर्ण केलीस या गार्डनिंगच्या निमित्ताने? भेंडी लावली होती, भोपळा लावलेला आहे. अच्छा. आणि अॅव्होकाडोज मला खायला आवडतात. तर आमच्या ज्या मावशी आहेत सुषमा, त्यांना असं एके दिवशी वाटलं की आपण अॅव्होकाडो पण लावून बघूया असं, म्हणून त्यांनी मी खाल्लेल्या अॅव्होकाडोचं मी मला न विचारता असं एक कुंडीत ठेवलेलं आहे. आता मे बी पुढच्या वेळी तू येशील तर मी तुला दाखवू शकेन की अॅव्होकाडोचं झाड आलंय आमची गडबडी झाली, कारण आमच्या लक्षात आलं की कसं काय काय माहित एका कुंडीत पिंपळाचं झाड आलंय. पिंपळाचं झाड हो, ते कसं आलंय कोणालाही माहिती नाही, पण ते आता शिफ्ट करायचंय. कढीपत्ता आहे, त्यामुळे मला ते खूप आवडतं की
काही स्वयंपाक करत असेल मी तर अरे आहे कडीपत्ता आहे घेऊया. आणि माझ्या ती मागे फ्रेम आहे ती फ्रेम कशा संदर्भातली आहे? नाही ती आम्ही अत्यंत आमचे फॅमिली फ्रेंड आहेत रवी परांजपे म्हणून, खूप ख्यातनाम पेंटर. त्यांचं हे पेंटिंग आहे. आणि मी खूप लहान होतो तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो, तेव्हा मला माझ्या आजीनी सांगितलं होतं की त्यांचं पेंटिंग कसं ओळखायचं. तर त्यांच्या पेंटिंग्स मध्ये असे छोटे 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 डॉट्स काढतात ते, त्याच्यावर लगेच रवी सरांची पेंटिंग ओळखता येतात. ठिपक्यांच्या रांगोळी सारखं. यासाठी आता तू लायब्ररीचा विषय काढलास म्हणून, कारण शिवानीची वाचनाची आवड, लिखाणाची आवड अर्थात दोघांची, म्हणजे विराजस तर दिग्दर्शक आहेस पण ती वाचनाची आवड शिवानीकडे खूप आहे. ती पुस्तक लिहिते, बऱ्याच गोष्टी तुला माहिती, तूच आम्हाला सांगितलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की तुझं लिखाण असं चालूच असतं काही ना काही संदर्भात. तर कुठली तुझी पुस्तकं आहेत जी अशी तुझी म्हणतात ना की पटकन काहीतरी विचार आला तर तू हे पुस्तक घेऊन वाचतेस, असं काही स्पेशल आहे? आणि आता रिसेंटली मी हे पुस्तक संपवलंय, स्मरण गाथा गोनीदांचं. ते आता वरच आहे, ते मला प्रचंड आवडतं. इकडे मराठी पुस्तकं आहेत आणि इकडे इंग्लिश पुस्तकं आहेत. यामध्ये विराजसचे पण अनेक लॉर्ड ऑफ द रिंग्स वगैरे आहेत. ते या लायब्ररीची मजा अशी आहे की ही सगळी वाचून झालेली पुस्तकं आहेत. झाली की मग ती लायब्ररीत असतात, नाही तर ती बाहेर कुठेतरी सर्वत्र दिसतात, अर्ध वाचलेली अर्धी अशी करून ठेवलेली. आणि मुंबईमध्ये एक बुक फेअर होता अनेक वेळा, बॉक्स भरून तुम्ही स्वतःची जुनी पुस्तकं देऊन टाकायची आणि ते एक बॉक्स देतात आणि त्या बॉक्स मध्ये जेवढी पुस्तकं होतील तेवढी तुम्ही भरून आणायची एकदा बॉक्सचे पैसे भरले की. तसं आम्ही 2-3 वेळा केलंय. बॉक्स भरून आणि आज तुम्ही येणार तर तो पसारा नको म्हणून तो बॉक्स आम्ही आत हलवलाय खरं. पण आम्ही लिटरली खूप बॉक्स मध्ये डोळे मिटून एक पुस्तक उचलायचं, वाचायचं, लायब्ररीत ठेवून द्यायचं, पुढचं काढायचं, वाचायचं. पण तुम्ही दोघेही दररोज फॉलो करता पुस्तक वाचणं? म्हणजे आपण ते म्हणतो ना एक गो टू लाईफ असते आपली की रात्री झोपताना आपण 4 पानं तरी वाचून झोपतो किंवा काढते. मलाही काढायला आवडेल. एरवी माझं लिखाणाचा वेळ आणि वाचनाचा वेळ हा सेम असतो, त्यामुळे जेव्हा जेव्हा लिखाण नसेल तेव्हा तो वेळ वाचनात घालवतो मी. आणि ऍक्टर्सचं तसं सोपं असतं म्हणजे वाचनाची आवड लागणं असं मला वाटतं, कारण शूटिंगच्या मध्ये इतका वेळ मिळतो कधी कधी की त्या वेळात मला तर पुस्तकं वाचायला, म्हणजे हे ज्यांनी माझ्या बरोबर कामं केली आहेत त्यांना माहिती, तूही बघितलं असेल की मी पुस्तक उघडून बसलेली असते. उलट आता मला बरं वाटते की शूटिंग संपल्यानंतर मला असा प्रश्न होता की मी कंटिन्यू करू शकेन का नाही, पण उलट आता मला छान वेळ मिळतोय. माझं जिम पण होत आहे, पुस्तकही वाचून होत आहेत, गार्डनिंगची आवड पूर्ण होतीये आणि खास म्हणजे तिचा अभ्यास चाललाय. हो, मला सायकोलॉजी विषयात मला खूप आवड होती. रिसेंटली असं ठरवलं की आपण वेळ आहे आता सध्या आपल्याकडे, तर आपण MA करूया सायकोलॉजी मध्ये, आणि म्हणून मी तेही करायला घेतलंय. आता ऑनलाईन करते मी ऑफकोर्स. पण मला तेही आवडते, सो त्या विषयाची पुस्तकं वाचणं सध्या सुरू आहे. वा, हे छान नव्याने कळलंय. आणि माझ्या मते तू इतकं कंटिन्यू शूटिंग करत होतीस की कदाचित तुला ते काही गोष्टी करायला मिळत नव्हत्या, पण आता त्या मिळत आहेत. सो आता इथून कुठे जायचंय? मला बाहेर एक छान कॉर्नर दिसतोय अवॉर्ड्सचा, तिथे जाऊया आपण असं वाटतंय. सो माझ्या मते इथे मृणालताईंचेही अवॉर्ड्स आहेत. आणि तुम्हाला म्हणजे कधी आपल्याला कधी नाटकासाठी काही मिळालं, कुठल्या सिरियलसाठी मिळालं तर कधी कधी डोक्यात जाऊ शकतं ना, तर घरी आल्यावर हे सगळं बघून कळतं की नाही अजून आपण कुठेच पोहोचलेलं नाहीये. हे आईचं बरं, हे पुण्यात न राहिलेले अवॉर्ड. हो, पुण्यात पण एवढंच मोठं आहे बापरे अवॉर्डचं कपाट. हो, पण आता थोडे छोटे मधली ही माझी असं सांगायला मजा येते, पण एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो की अजून आपल्याला खूप काय काय अचीव्ह करायचं. मला हे पेंटिंग, तिचं हे स्केच जे काढलंय ना ते खूप आवडतं. हे कोणी काढलंय म्हणजे कोणी दिलंय? फॅन गिफ्ट दिलंय. ओके, अच्छा, म्हणजे फॅनने गिफ्ट दिलंय. अभिजित उभे म्हणून त्यांनी. आणि डिट्टो खूप सुंदर, छान केलं, खूप सुंदर. आणि ज्यांचं स्केचिंग स्किल फार चांगलं नसतं त्यांना ते जास्त प्रकर्षाने जाणवतं की हे आणि ह्याच्यात आणखीन काही फोटोज आहेत, मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचं. विराज, तू सांगशील? विराजस, आमचा इथेच काढलेला अगदी पहिला फोटो असेल. ओके, म्हणजे आम्ही नुकतेच राहायला लागलो होतो, एकत्र लग्न झालं होतं आय गेस. अच्छा, तेव्हा काढलेला. आणि असं होतं की हल्ली फोन असल्यामुळे ते फोनवरच राहतात फोटोज, आणि ते की जुन्या काळात जसं असायचं की फोटो काढला, मग ते गेलं टाकली, मग ते फोटो झाल्यावर फोन यायचा, मग तुम्ही जाऊन कलेक्ट करून आणा वगैरे. तसं काही नव्हतं, पण मला खूप हौस आहे. म्हणजे मला असं आवडतं की ते डोळ्यासमोर असं. हा खास पहिला फोटो आहे म्हणून आम्ही इथेच काढलाय आणि हॉलमध्येच काढलेला फोटो आहे. ओके, आणि हे ताईंचं म्हणजे हे काही स्पेशल आहे म्हणून अवॉर्डच्या वेळेला कोणीतरी दिलेलं दिसतंय. ओके, तिकडे नावामध्ये मला असं वाटतं गणपती काढलेला आहे.
माझ्या नावामध्ये गणपती काढून दिलाय. हे मी परळला एका ह्याला गेले होते कार्यक्रमाला, तिथे त्यांनी भेट दिलेला आहे. ओके. मला हे फार भारी वाटतं पण म्हणजे लोक किती कुठे कुठे काय काय टॅलेंट असतात आणि ते प्रेमाने असलं काय काय देतात. हे विराजसला कोणीतरी फॅननी दिलेलं पत्र आहे. अरे वा, अगदी छान. कारण आम्हालाही आवडलं की तिने छान लिहिलं पण आहे एवढं मनापासून आणि छान काहीतरी ड्रॉ पण केलंय. अनन्य नाव आहे. नाटक करायला लागल्याचा हा एक फायदा असतो की आपल्या सगळ्या लोकांना आपण भेटत राहतो. मला दिलेलं आहे हे आय थिंक. हो सॉरी, नाही अनन्याने दिलंय. सो आम्ही असं पण काय काय छोटं छोटं इथे ठेवत असतो. वा. आणि फॅन गिफ्ट खूप येत असतात. तर फॅन गिफ्ट ही म्हणजे आता अर्थात एवढं सगळं आपल्याला ठेवता येत नाही घरात किंवा, पण ते कुठेतरी असतंच. तर असं फॅनने दिलेले गिफ्ट असे तुमच्या लक्षात आहेत खूप सारे? मला एक फायदा काय झालाय माहित नाही, हे माझी सिरियल चालू होती तेव्हा मी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं किंवा काय, मी फारसं गोड खात नाही, मला असं खाण्यापिण्याची काही फार हे पाहिजेच ते पाहिजेच नसतं, पण मला डेअरी मिल्क कॅडबरी खूप आवडते, मनापासून आवडते. म्हणजे नाटक वगैरे असतं तेव्हा इतर लोक जेव्हा चहा पितात तेव्हा मी कॅडबरी खाणं प्रिफर करतो, मी चहा कॉफी पित नाही. तर हे कसं त्यांना कळलं, कोणी लक्षात ठेवलं, त्यामुळे अनेक नाटकाच्या प्रयोगानंतर लोक माझ्यासाठी कॅडबरी आणतात. मला खूप आवडतं म्हणजे, आणि प्रयोगानंतर अगदी हवी असते की हा सगळं करून झालं आणि कोणीतरी येऊन अगदी हवं असताना हातात की कॅडबरी आणली असं. म्हणजे मोस्टली अशा ह्याच्या सॅक मध्ये डेअरी मिल्क असतात, एक तर पॅकेट्स असतात संपलेले, नाही तर संपायचे ते हे असतात डेअरी मिल्क. दरवेळेस तेवढंच भारी वाटतं कोणीतरी लक्षात ठेवून कॅडबरी आणतं. आता प्रेक्षकांचं लाईव्ह प्रेम मिळतं तुम्हाला नाटकामुळे आणि ते खूप इम्पॉर्टंट असतं. बरं, ह्याच्यातले तुमचे अवॉर्ड्स मला किंवा एखादं तुमच्या जवळचं असं स्पेशल, कारण ही वॉल खूप स्पेशल आहे, आपले अचिव्हमेंट्स असतात, सो तुमच्या दोघंही मला सांगू शकता तुम्ही? शिवानीचे सगळे अवॉर्ड तिच्या आईकडे, मी आईला, हो म्हणजे मी मिळालं की लगेच मी आईकडे देते. अनेक वर्षांचे ते, म्हणजे लहानपणापासून, कारण मी लहानपणी स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि आई तयारी करून घ्यायची, त्यामुळे ते सॉर्ट ऑफ असं ठरलेलं होतं की हा आता मिळाला तर तू घे, आता तू बघ. वा. मग विराजस, तू आम्हाला काही सांगू शकतोस किंवा मृणालताईंच्या काही नाट्यगौरव आहे? आय थिंक विराजस हे वर्ष स्पेसिफिकली माझ्यासाठी खूप लकी गेलं आहे, कारण आमचं वरवरचे ओझवर नाचेचं नाटक आहे, त्याला अनेक ठिकाणी अवॉर्ड्स मिळत आहेत आणि प्रेक्षकांची पसंती खूप मिळतेय, अगदी डोक्यावर घेत आहेत प्रेक्षक. म्हणजे कुठली आपण गोष्ट करतो तेव्हा ती लोकांना आवडेल अशी इच्छा असते, पण ते खरंच होतं तेव्हा खूप भारी वाटतं. तर त्यामुळे झी गौरव आणि मटा हे दोन लहानपणापासून ज्या दोन ऐकत आलेलो आहे त्या, म्हणजे झी गौरवचं तर झी गौरव म्हणल्या क्षणी म्युझिक वाजायला लागतं मनामध्ये, तर त्या अवॉर्ड्स मिळाले हे मला खूप भारी वाटतं. आणि दुसरं मला छान वाटलं होतं जेव्हा मला नवराष्ट्राचे फिल्म अँड OTT अवॉर्ड्स झाले होते, तेव्हा मला आणि आईला दोघांनाही आपापल्या फिल्मसाठी एकाच रात्री अवॉर्ड मिळाला. ते असं दोघांसाठी छान स्पेशल मोमेंट होतं. आणि हे दोन्ही अवॉर्ड्स म्हणजे हे MFKचे एक, दोन, तिसरा, एक चौथाही आहे जो आता इथं मावत नाही, तो पुण्याला आहे. हो, जागा इथे मावत नाही म्हणून आता गोष्टी पुण्याला शिफ्ट केल्या. ओके. आणखीन एक इथे आल्यावर मला एक छान गोष्ट दिसली जी एंट्रीलाच फार सुखावणारी आहे, आणि प्रत्येक आर्टिस्टच्या घरी जर ते चित्र तुम्ही पाहिलं तर ते प्रत्येकासाठी खूप खास असतं, तर मला प्लीज ते दाखवायला आवडेल. आमच्या घरी सगळ्यांचाच अत्यंत लाडका चार्ली चॅप्लिन त्याचं पेंटिंग आहे. येस. आणि आम्ही खास या घरासाठी म्हणून नवीन घर घेतल्यावर बनवून घेतलं होतं, आणि बरंच काय काय, म्हणजे जर नीट बघितलं तर ही जी फ्रेम आहे ती चार्ली चॅप्लिननी त्याचा तो जो फेमस ट्रॅम्प कॅरेक्टर होता तो शेवटचा ज्या फिल्म मध्ये दिसला त्या शेवटच्या फिल्मच्या शेवटची फ्रेम आहे, ते दोघं चालत असताना. त्याच मॉडर्न टाइम्स मधले गिअर्स असं सगळं आहे. तिथे टीव्ही पाशी सुद्धा एक चार्ली चॅप्लिनचा पुतळा आहे. म्हणजे आमच्या घरचे सगळे खूप खूप फॅन आहेत चॅप्लिनचे, मी तर आहेच आहे. माझं इनफॅक्ट पहिलं सॉर्ट ऑफ सेमी प्रोफेशनल काम एका बालनाट्यामध्ये मी चार्ली चॅप्लिनचं काम केलं होतं. अरे वा. म्हणजे आमचा जो अख्खा ग्रुप आहे, म्हणजे सूरज पारसनीस असेल, शिवराज वैसळ असेल, म्हणजे थिएट्रॉनचा जो ग्रुप आहे तो सुरू ज्या नाटकामुळे झाला त्या नाटकामध्ये मी चार्ली चॅप्लिनचं आणि त्यांनी मला पहिली फिल्म दाखवली होती ती सुद्धा मॉडर्न टाइम्सच होती, चार्ली चॅप्लिनचीच होती. ओके. वा. हा कॉर्नर तसा आल्यानंतरचा खूप छान वाटतं आणि छान वाईब देतो ह्या कदाचित फोटोमुळे, आणि कळतं की एका आर्टिस्टचं घर आहे. पण हा कॉर्नरही स्पेशल, म्हणजे इथे काय म्हणतात ते एंट्री झाल्यानंतरच एक छोटासा कॉर्नर असतो ना आपला, कोझी कॉर्नर, सो तसं म्हणता येईल. हा तो कॉर्नर खरा कशासाठी माहितीये का, की दमून भागून शूटिंग संपून आल्यावर
घरी आलो असं ही आता तुमच्यासाठी मी साफसफाई केली पण इथे माझी लंच बास्केट आहे शूटिंगला टाकून द्यावं वाटतं ना, पण शाल आहे शाळेतून ट्रॅव्हलची घरी आल्यावर कसं दप्तर काढून टाकायचो की का आलो घरी, बस ती आमची जागा, मग घरी जायचं असं. वा ओके. पण आता आपण पुढे वळूया. येस. आणि आता हॉल मधला येस तू म्हणालास तसं तो एक चार्ली चॅप्लिनचा आपल्याला पुतळा तिथे, पण तो कुठून आणलेला आहे स्पेशल असा विराजस? तो माझ्या आईला गिफ्ट म्हणून मिळाला होता. ती कुठल्या तरी कुठे गेली होती मला आठवत नाही, पण तिथं मूर्त्यांचं दुकान होतं आणि तिथे ते तिला विचारत होते की तुम्हाला कुठली मूर्ती देऊ, म्हणजे ही देऊ का, मग हे काहीतरी झाडाचं अमुक आहे तमुक आहे. तर ती म्हणली, तर तिला ती मूर्ती दिसली, ती म्हणली चार्ली चॅप्लिन आहे का, माझ्या मुलाला आवडेल. आणि तेव्हा तो आणलेला चार्ली चॅप्लिन आहे आमचा. ओके. आणि आणखीन मला तिथे एक छान व्हाईट फ्रेम दिसते शिवानी, ती येस तू करेक्ट ओळखलेस. आणि दोन आहेत माझ्या मते एकापेक्षा. आणि ती पण. हे शिवानीला मोकळं बसायला आवडत नाही कधीच कुठेच. हो, त्यामुळे मी असे हे कशावर म्हणजे ह्याची स्पेशालिटी सांगशील मला? म्हणजे नाही, हे ऍक्च्युअली कॅनव्हस आहे. सो हे मला पेंट करायचं होतं, पण तो म्हटला तसं शूटिंगवर आल्यानंतर म्हणजे युजली लोक आराम करतात. बरोबर. मला असं काहीतरी सिरीज बघताना किंवा काहीतरी मला असं डुडल करायला आवडतं आणि युजली मला फ्लोरल गोष्टी आवडतात, फ्लोरल पॅटर्न्स. शिवानी, माझी आई आणि तिची आई अशा तिघांनाही एक आर्टिस्टिक इनफॅक्ट आवडीचं आहे. हा, हे एक नवीन आम्ही आता US ला गेलो होतो, तिकडे असा साचा देतात, म्हणजे एक असं कलमी माइन म्हणून शॉप होतं, तिकडे हा साचा देतात, तुम्ही तो पेंट करायचा. ओके. भट्टीत टाकतात आणि त्याला किल म्हणतात, ते करून तुम्हाला. वाव. सो हे मी बनवलंय. विराजसची पण ऍक्च्युअली मला प्लेट दाखवायला आवडेल. प्लीज प्लीज. आणि मजा याची येते की प्रोसेस असते ना ती, म्हणजे तुम्ही तिथे बसता, मग तुम्ही ते पेंट सिलेक्ट करायचे, तुम्ही ठरवायचं कशावर तुम्हाला पेंटिंग करायचं आहे, आणि ते झालं की तुम्हाला ते देऊन टाकायला लागतं. अच्छा. की मग ते भट्टीत टाकतात आणि मग 2-3 दिवसांनी ते पूर्ण ग्लेज करून आणतात. सो ही विराजसनी पेंट केली तिकडे नाटकाच्या ग्रुपसाठी. त्यांना मजा वाटेल अशी. आर्टिस्टिक नसलं की काय काय आयडिया शोधाव्या लागतात. पण छान आहे. आणि हे अशा छोट्या छोट्या आपल्या जे काय हॉबीज आहेत त्या आपल्याला कंटिन्यू करता आला पाहिजेत. येस. हा विराजस फोटो याची लहानपणीचा आहे आणि हा आमच्या अगदी मुंबईमध्ये जे पहिलं घर होतं तेव्हा, म्हणजे त्याची वाट लागली त्या फोटोची, पण तरीही तो फोटो तितका जपून ठेवलाय. मला याचं आश्चर्य. पहिलं घर होतं तेव्हापासून हीच फ्रेम आणि हाच फोटो आमच्या सगळ्या घरांमध्ये फिरतो. म्हणजे मी ऍक्च्युअली एवढा दिसत होतो तेव्हापासून ते आतापर्यंत. वाव, छान आहे. आणि ही जी रंगसंगती आहे किंवा कलर कॉम्बिनेशन आहे, हे पहिल्यापासून म्हणजे मृणालताईंनी आणि बाबांनी ठरवलेलं का हे कसं? म्हणजे विराजस. मला रंगांचा थोडा हे, म्हणजे मला पॅलेट, एका विशिष्ट पॅलेट मध्येच गोष्टी असलेल्या लागतात. ओके. लागतात पण खूप आवडतात, म्हणजे आय वुड प्रिफर तसं. ओके. आणि त्यामुळे ह्याचं पॅलेट मी बऱ्यापैकी घरच्यांना खूप कटकट करून असं करून घेतलं होतं. मी शिवानीलाही तेच सांगितलं होतं आमचं लग्न झाल्यानंतर की पुण्याला जे नवीन घर घेतोय तिथं तू वाटेल ते कर, तुला हवे ते रंग, हव्या त्या भिंती. तरी मी प्रयत्न करून, हे बघ, हे असं काय काय रंग मी मध्ये आणलेले की माझा प्रयत्न चालू असतो थोडे रंग यावेत यासाठी. माझी सगळी ॲस्थेटिक अशी मोनोक्रोमॅटिक आणि अशी आहे. इतकं की आता मी म्हणलं माझं नाटक चालू आहे वरवरचे वधूवर, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही डायक्रोमॅटिक आम्ही ब्लू आणि व्हाईटच्या शेड मध्ये केलेली. ओके. प्रत्येक म्हणजे प्रत्येक मोज्यापासून ते प्रत्येक कॉस्ट्युम एलिमेंट, ते प्रॉपर्टी, ते बॅगा, भिंती, त्याच्यावरचं सगळं त्या एका पॅलेट मध्ये दिसतं आणि ते छान दिसतं. खूप छान दिसतं. आणि मी आता ऐकलंच आहे, जेव्हा दोघांच्या आई आम्ही सारे खवय्ये या निमित्ताने एकत्र आलेले आहेत, तेव्हा त्यांनी स्पेशल असं सांगितलं की विराजसला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागतं. तो असा कुठे असा वेंधळटपणा करत नाही, किंवा ते म्हणतात ना की थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करू, तर असं नसतं, त्याचं परफेक्शन असतं. माझे 2 टप्पे आहेत की आयदर मी खूप फोकस आणि मग मला असंच हवं, नाहीतर मला काही इश्यू नाही. माझं असं मधलं कॅज्युअल नसतं माझं. ओके. आय थिंक त्याला ज्या गोष्टींविषयी खूप काय म्हणतात पॅशनेटली वाटतं किंवा ज्यातलं नॉलेज आहे त्या गोष्टींविषयी त्याची मतं असतात की हे असंच झालं पाहिजे. बाकी मी खूप फ्लेक्सिबल आहे, म्हणजे बाकी तुम्ही हवं ते करा, मला त्रास देऊ नका, एवढंच माझं म्हणणं असतं आयुष्यात. ओके. पण आता इथे ओपन किचन ही कॉन्सेप्ट आहे, सो आता आपण तिकडे जाऊया, कारण आता बऱ्याच घरांमध्ये ही ओपन किचन कॉन्सेप्ट आलेली आहे. पण हे तुमचं पूर्वीपासूनच आहे की तुम्ही थोडंसं मॉडिफाईड केलं आणि मग ही कॉन्सेप्ट थोडी आल्यानंतर? नाही, हे आमचं जे मागचं घर होतं तिथे माझ्या आईची आयडिया होती की ओपन प्लॅन आपण करून बघूया. ओके.
आणि आम्ही ज्या फील्डमध्ये काम करतो आमचं बरंच म्हणजे आम्ही वाचत नसलो तर आम्ही काहीतरी बघत असतो. बरोबर. आणि बघत असतो म्हणजे टीव्ही पेक्षा आम्हाला जगभरातल्या गोष्टी बघायला आवडतात. विविध भाषांमधल्या फिल्म्स असेल, सिरीज असेल. म्हणजे मी मुंबईला जेव्हा शिफ्ट झालो 12वी नंतर तेव्हा असं मला आणि माझ्या आईला अचानक लक्षात आलं की इतकी वर्ष आम्हाला रोज एकत्र राहायची सवय नाहीये. कारण आई कामासाठी मुंबईला असायची आणि सुट्ट्यांना वगैरे अर्थात असायचं, पण आता सलग आता वर्षभर रोज आपण एकत्र असणार होतो. तर तेव्हा गप्पा काय मारायच्या किंवा काय करायचं, एकत्र काय करायचं. रोज ती शूटिंग करून आली, मी कॉलेजमधनं घरी आलो की. तर तेव्हा आधी आम्ही फ्रेंड्स नावाची सिरीज बघायला सुरुवात केली आणि तिथून एक आमचं असं डेली रुटीन सुरू झालं की काहीतरी झोपायच्या आधी काहीतरी चांगलं बघून झोपायचं. आणि शूटिंगच्या वेळा अशा असतात की ते चांगलं बघायची वेळ ही आई रात्री दमून आल्यावर ती जेवत असतानाच मिळायची. त्यामुळे त्या ओपन प्लॅनच्या वेळेस जेवता जेवता टीव्हीवर काहीतरी इंटरेस्टिंग बघतोय असा एक आमचा पॅटर्न सेट झाला होता. तो आता शिवानी आणि मी तो आम्ही नसला की सुद्धा आम्ही तो पॅटर्न फॉलो करतो. आणि शिवानीची एक स्पेशल लिस्ट आहे की मी नसताना मला ज्या आवडणार नाहीत अशा पद्धतीच्या बघायच्या फिल्म्सची लिस्ट. आणि विराजचं एक असं असतं की आवाज साधारण ह्याच ह्याला असला पाहिजे टीव्हीचा, मग तो स्पीकर, मग त्या स्पीकरचं सेटिंग किंवा फोन चेक करायचा नाही. तर हा नसताना सुद्धा कधी कधी आम्ही चुकून जर फोन चेक केला तर आम्ही घाबरतो की अरे नको नको आपण फोन चेक करू. आपल्याला माहितीये ना ते बनवायला कष्ट लागतात, कष्टाने केलं तर आपण नीट बघूयात. पण त्यामुळे हा लेआउट अगदी आमच्या जुन्या घरासारखाच म्हणजे आम्ही करायचा प्रयत्न केलाय. त्यात हे मात्र आईनी अगदी आवर्जून केलं होतं की तिला खरं झाडाचा ओंडका आहे. मी तेच विचारतो कारण खूप स्पेशल आल्यानंतर एक छान लक्ष जातं. ही स्टूलं आणि हे टेबल हे सगळं एकाच झाडातून त्यांनी तयार करून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला खूप आवडतं. मस्त आहे आणि एक छान कॉर्नर. आणि ओपन किचन ही कॉन्सेप्ट आता सध्या खरंच लोकांना इन वाटते. पहिले थोडीशी प्रायव्हसीमुळे सगळेजण ते बंद असावं असं त्यांचं मत होतं, पण आता छान वाटतं सगळे एकत्र आले की छान एक गप्पा डप्पाही होतात. सो किचन मधल्या शिवानीच्या काय आठवणी आहेत मला त्या जाणून घ्यायच्या. आता लग्न झाल्यानंतर फार तर कमी वेळ राहत असशील किंवा शूटिंग निमित्त असशीलही, पण काय किचन मधल्या विराजस कडनं शिकलीयेस, सासूकडनं शिकलीयेस काय? नाही, मला शिवानीचं कौतुक याबद्दल वाटतं की आमचं आता ज्या पद्धतीने शेड्यूल असतं आमचं खूप डाएट करावं लागतं वगैरे आणि डाएट बोरिंग असतं असं एक म्हणणं होतं. पण शिवानी ज्या पद्धतीने कुठून ऑनलाईन असेल, पुस्तकांमधून असेल ती रेसिपी शोधून काढते आणि ती डाएट मध्येच का होईना पण इतक्या वैविध्यपूर्ण गोष्टी करते आणि खायला घालते. आणि ते तिला आणि मी फूडी पण आहे, सो दॅट ऑल्सो हेल्प्स की सतत रील्स बघत असते. आणि मला इकडे अशी स्पेस मिळाली जिकडे मी काही एक्सपेरिमेंट करू शकायचे. कारण विराजस मगाशी म्हटला तसं तो परफेक्शनिस्ट आहे, पण खाण्याच्या बाबतीत त्याचे असे फार नखरे नसतात. त्यामुळे मला असं सेफ वाटायचं की ओके ह्याच्यावर मी एक्सपेरिमेंट करू शकते. आणि कोविडच्या काळात जेव्हा खूप वेळ आपण सगळेच जण घरी होतो तेव्हा मी कुकिंग शिकले खरं तर प्रॉपर. आणि त्यानंतर मग मी शूटिंगला जायचं तेव्हा मी सकाळी माझा डबा बनवून घेऊन जायचे, कारण तो म्हणला तसं डाएटचं खाणं लागायचं. बरोबर. हे इतकं मला कौतुक वाटतं. सकाळी 7चा वगैरे कॉल टाइम असला तरी ती 5ला उठून स्वतःचा डाएटचा डबा बनवून जायची. कारण मी कधीच करू शकत नसतो. नाही, कारण मला माझी एकदा मैत्रीण म्हणली होती की तुझं प्रेम नाही का स्वतःवर. म्हणलं आहे म्हणूनच मी करते, कारण मला त्या गोष्टी स्पेसिफिक लागतात म्हणून. तर ते मी इकडे करते. म्हणजे आत्ताच मी एक प्रोटीन लाडू करायचं घेतलंय मनावर. येस, सो आता तू येशील नेक्स्ट टाइम तेव्हा आधी माझ्यावर एक्सपेरिमेंटेशन झालं. येस. पण खाण्याच्या बाबतीत तू म्हणाली ह्याचे फार काही तसे चोचले नाहीयेत किंवा असंच पाहिजे तसंच पाहिजे असं नाही, पण मृणालताईंकडनं काही गोष्टी स्पेसिफिकली अशा शिकल्यास की लग्न झाल्यानंतर खास करून आपण त्यांच्या पद्धतीचं किंवा असं काहीतरी ट्राय करायचं बघतो? पद्धत तशी सेम आहे, पण ती पोळ्या आणि लच्छा पराठा किंवा एकूणच पराठा प्रकारातलं सगळंच खूप छान करते. आणि ते अजून मी नीट शिकले नाहीये. मला पोळ्या अजून तेवढ्या नीट जमत नाहीत, पण मला ते तिच्याकडून शिकायच्या. सो इन प्रोसेस आहे ते. माझ्या आईकडून मीच बऱ्याचशा गोष्टी शिकलोय, कारण तिचं नेहमी म्हणणं होतं जे मलाही पटतं की स्वतःला जिवंत ठेवणं इतपत तरी तुम्हाला जिवंत बनवता आलं पाहिजे प्रत्येकाला. असं नाही की तुम्ही सागर संगीत अगदी पंचपक्वान्नच बनवा, पण रोजचं तुम्ही जे काय जेवता, तुम्हाला जे जेवायला आवडतं ते तरी तुम्हाला जमलं पाहिजे. तिचं पहिल्यापासून होतं. त्यामुळे मी बरंच म्हणजे बेसिक सगळं आहे मी मला शिकवलेलं आहे. ओके. पण विराजसच्या हातचं तुला काय खायला मिळालं? तिच्या हातचं खायला मिळणं तर ऑब्विस आहे, पण स्क्रॅम्बल्ड खूप चांगलं करतो. एग्सचे कुठलेही अंड्याचे प्रकार तो चांगले करतो. म्हणजे ते आधी ऐकायला असं वाटतं की अंड फोडायचं आणि हलवायचं, तसं नाही. पण
मला असं वेगवेगळं काय 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 त्या दिवशी काय काय आसपास आहे त्यानुसार मला हे मसाले टाकून बघू, हे करून बघू, ते करून. तो क्रिएटिव्हिटी वापरतो म्हणजे. आणि मी शूटिंगवर ना घरी आल्यावर तो जसं म्हटलं की त्याला बेसिक गोष्टी करता येतात. सो इन केस असं झालं असेल की मावशी एखाद्या दिवशी आल्या नसतील किंवा मी सांगायला विसरले असेल तर मी त्याला म्हणू शकते की काहीतरी कर आता, अंड्याचं का होईना पण एक छान ऑमलेट मला करून द्या असं मी म्हटल्यावर तो करू शकतो किंवा भात लावू शकतो, कुकर लावू शकतो. जसं जेवण जेवायला आवडतं तसं तिला जेवण बघायलाही आवडतं. त्यामुळे तिच्यासाठी बनवत असलो की मी अगदी ते प्लेटिंग वगैरे करून त्याच्यावर कॉम्प्लिमेंट्स आणि सगळं असं अरेंज वगैरे करून तिला देतो. वा. पण आता माझ्या मते किचनचंही माझ्या मते विराजस कॉम्बिनेशन तू असं सेम ठेवलं, सेटल असावं असं म्हणलं तसं मला तुला तसंच आवडतं किंवा तुझं एक तयार असतं आवडतं कुठलंही असेल ना पण मग ते तसंच राहावं अशी माझी इच्छा असते. ओके ओके छान. आणि हे हा लाईटचा सेटअप आहे, हा डायनिंग स्पेशल अर्थात जिथे डायनिंग असतं तिथे असतंच हा, पण हेही चूज करणं किंवा त्या इंटिरियरच्या काही स्पेसिफिक गोष्टी चूज करणं, लाईट असो किंवा इंटिरियर स्पेसिफिक असो, हे कोणी केलं या घराचं? हे बऱ्यापैकी आईनीच केलं. कारण म्हणजे आम्ही इथं राहतोय पण ते घर माझ्या आई बाबांचं आहे, आम्हाला माहितीये. कारण त्यांनी इतकी वर्ष मुंबईत ते राहिले, विविध घरांमध्ये राहिलेत, आधी पेइंग गेस्ट पासून ते भाड्याचं घर पासून ते सगळं. आणि आता हे त्यांचं असं फायनल की हा आता मुंबईचं आपलं हे घर असेल असं त्यांनी हे घर विकत घेतलं होतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा खूप विचारपूर्वक हे घर रेडी केलं. आणि आम्ही लकी या बाबतीत या घराबद्दल असे होतो की ही बिल्डिंग झाली होती, तिथे लोक राहायला आली होती, पण हा फ्लॅट ज्यांचा होता त्यांनी तिथे काही कन्स्ट्रक्टच केलं नव्हतं. त्यामुळे आम्ही हा विकत घेतला. तेव्हा बाकी बिल्डिंग मध्ये हा कम्प्लिटली बेअर म्हणजे फक्त सिमेंट कॉन्क्रीट विटा एवढाच होता. त्यामुळे अगदी झिरो पासून टायलिंग पासून सगळं आम्ही जाऊन निवडून करू शकतो. त्याच्यामुळे खरं तर स्पेशल आहे ही गोष्ट. आणि माझ्या मते ना फ्रीजच्या बाजूला आपले मॅग्नेट्स असतात, सो तिथे आपण काही ना काहीतरी वेगवेगळे कुठे जाऊन आलेल्याच्या काही आठवणी असतात. सो त्या आठवणींपैकी तुमचं असं काही आहे आणि वेगळं वेगळं पण मला काहीतरी दिसतंय असं नुसते. हे मी आता थायलंडला जाऊन आले होते शूटिंग साठी, तुला शिकवीन चांगलाच धडाच्या, तेव्हा आणलेलं आहे हे. आम्ही आता US ट्रिपला गेलो होतो, विराजची मावशी तिथे असते. ओके. त्याची ही बहीण आहे राधा, तिच्याबरोबर काढलेले फोटोज आहेत. हे माझ्या मित्रांनी मला दिलं होतं. मला दोघांनी हॅरी पॉटर खूप आवडतं, तर त्यामुळे एक हॅरी पॉटरचं हे मला विनोदी वाटतं. कारण हे आमची सिरियल चालली होती माझा वशील ना, तेव्हा आमच्या प्रोड्युसर्सनी सगळ्या आमच्या टीमला दिलं होतं. तेव्हा सिक्रेट गेम्स आलं होतं, त्यामुळे ते अहम ब्रह्मास्मी होतं. तर आमच्या फॅमिलीचं आडनाव ब्रह्मे असतं, त्यामुळे त्यांनी अहम ब्रह्मेस्मी असं करून सगळ्यांना दिलं होतं. छान. वॅनगो, कारण ताईला वॅनगो प्रचंड आवडतो. ती रशियाला गेली होती तेव्हा या डॉल्स आणल्यात. ओके. येस. आणि काय म्हणतात तसं आपल्या घरातला एक स्पेसिफिक कॉर्नर असतो जो आपल्याला खूप खास वाटतो. तुम्ही दाखवलं तुमचा एक छान रूम आहे, पण अदरवाईज तसंही एखाद्या ठिकाणी बसून किंवा एखाद्या ठिकाणी आपण छान आपली हॉबी करू शकतो. कारण माझा शो मध्ये सुट्टी हाही एक सेक्शन आहे आणि सुट्टीमध्ये आपल्याला खूप शांतता लागते, आपल्याला आपल्यात रमायला आवडतं. सो तसं तुम्ही काय करता आणि तो तुमचा स्पेशल कॉर्नर आणि ती सुट्टी कशी एन्जॉय करता ते ऐकायचं. कॉर्नर आमचा एकच आहे, विराजचा तो कॉर्नर आहे. तो माझा अगदी जुन्या घरी सुद्धा मी म्हटलं तसं आता साधारण लेआउट होतं तेव्हापासून तो कोपरा माझा असतो. पुण्यालाही त्यांनी तशीच जागा क्रिएट केली. आणि शिवानी दोघी खार खाऊन असतात आणि लक्ष देऊन असतात की कधी तो कोपरा कधी जागा लगेच त्यावर जाऊन कुणीतरी बसतं, कारण तिथं पाय पसरून बसता येतं. पण इथं मुंबईला आम्ही तर मी तर 12वी नंतर मुंबईला शिफ्टच झालो होतो, पण आता आमचे सगळेच मित्र हळूहळू प्रोफेशनल कामासाठी इथं मुंबईला आलेले आहेत. आणि त्यामुळे एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केलाय ज्याला आम्ही गेम नाईट म्हणतो. म्हणजे आता आमचा मित्र आशय कुलकर्णी, त्याची बायको सानिया, त्यांच्याच समोर आमचा मित्र शिवराज वायचळ राहतो, म्युझिक डिरेक्टर सौरभ भालेराव राहतो. सगळे आम्ही असे 10-15 मिनिटाच्या डिस्टन्सवर असतो. सूरज आता वरवरचे वधूवरच्या प्रयोगासाठी आला की तो आमच्या कुणाकडे तरीच राहतो. सखी सुरत असतात तेही इकडनं काही फार लांब राहत नाही. त्यामुळे एक गेम नाईट नावाची गोष्ट त्यांनी सुरू केली होती, आम्ही जॉईन झालो, पण आता ती आमच्या सगळ्यांची झाली आहे की सगळे हे आम्ही आमची घरं सोडून इथं मुंबईत असले मित्र जमून सगळे मोकळे असले की त्या ग्रुपवर येतं की गेम नाईट टाकायची का, आणि मग जे फ्री असतात ते आम्ही भेटून आम्ही बोर्ड गेम्स खेळतो. खूप बोर्ड गेम्स खेळतो, म्हणजे जनरल पत्ते बित्तेपेक्षा
असे आम्हाला वेगवेगळे बोर्ड गेम शोधून खेळायला खूप आवडतं. पण मला ते बघायला आवडतील की तुमच्याकडे काय काय आहे. आमच्या घरी गेम नाईट झाली होती, त्यामुळे पत्ते वगैरे तर हे तर पत्ते विराजसचे असतातच मॅजिकच्या, त्याच्या मॅजिक ट्रिक्स तो करत असल्यामुळे. हे मला आवडेल नंतर त्याच्याकडनं एकदा करून घ्यायला. अमेरिकेला गेलो होतो तेव्हा आम्हाला द ग्रेट डालमुटी नावाचा एक पोलिश गेम, तिथले आमचे एक पोलिश ओळखीचं आहेत तिथले नेबर्स, यांनी दिला होता की त्यांच्या इथं पोलंडमध्ये हा खेळला जातो, तर हा तुम्हाला खेळायला आवडेल. कारण त्यांच्या घरी जाऊन आम्ही उनो खेळलो होतो. ते गेम नाईटची कन्सेप्ट आम्ही तिथे घेऊन गेलो होतो की सगळे जमले तर आपण आता उनो खेळूयात वगैरे. आणि हा खूप इंटरेस्टिंग गेम आहे, ज्याच्यामुळे गेम नाईट सुरू झालं. शासन नावाचा जो पॉलिटिकल गेम आहे. तुम्हाला थोडस जर डोकं वापरून खेळायचं असेल तर तुम्हाला खूप मजा येऊ शकते. एरवी जेंगा, आम्ही मागच्या वेळेस जमलो होतो तेव्हा खूप वेळ इथं जेंगा खेळत होतो. म्हणजे त्या लाकडाचे हे आणि मध्ये स्टूलावर ठेवून ते पडेपर्यंत ओढत राहायचे तुकडे वगैरे. तर असं आम्हाला खेळायला आवडतं. पण ह्याच्यात माझ्या मते गेम्स जरी असले तरी जेंगामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट असतं. ह्याच्यात ना आपल्या एक्सरसाइजही होतात. हार्डकोर गेम लागतात आम्हाला. म्हणजे असं नाही चालत की चल भिकार चौकार खेळ. एक आमचा मिस्टर व्हाईट नावाचा गेम आहे विच इज अबाउट ब्लफिंग, की तुम्ही खोटं बोलायचं असतं आणि बाकीच्यांनी तुम्हाला पकडायचं वगैरे. त्याचं डोकं वापरायचे गेम असतात, त्यामुळे खूप भांडाभांडी होते, खूप आरडाओरडा होतो आणि खूप मजा येते आम्हाला. वा. आणि इथे काही मला बुक्स, माझ्या मते ही बुक्स वाचायची आहेत आता तुमची, म्हणून ती बाहेर असतं. डायरीज तुम्ही बघा कुठली तरी असतातच. हो, म्हणजे बरीचशी रिसर्चची पुस्तकं आहेत. आता आम्ही कोहम नावाचा एक थेट्रॉनचा अर्थात कार्यक्रम सुरू केलाय नुकताच, ज्याच्यामध्ये माझी आई शिवानी आणि आमचा मित्र शिवराज वायचळ हे तिघे ते सादर करतात. आणि त्याची कन्सेप्ट आहे, म्हणजे ते चालतं फिरतं अभिवाचन आहे असं आम्ही म्हणतो. म्हणजे ते बैठं बसून पुस्तक वाचतायत असं नाहीये. तर त्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स आहेत, त्याच्यामध्ये सीन्स प्ले आउट होतात, त्याच्यामध्ये डान्स आहे फुलवा खामकरांनी बसवलेले. तर ह्या सगळ्या सकट तर त्याचा बरंच रिसर्च, कारण माझ्या पणजोबांच्या काही कादंबऱ्यांमधले परिच्छेद आणि मग मी त्याच्यात ऍड केलेलं असं पणजोबा आणि पणतू असं दोघांचंही लेखनाचं मिक्सचर असलेलं जे माझेच घरचे आमचेच घरचे सादर करतात. असं खूप युनिक तो शो आहे. पुस्तक आहेत तिथे की कुठलं काय वापरायचं. पण किती वर्षापासून डोक्यात होतं की असा कॉन्सेप्ट तुला करायचा, किंवा हे करण्याआधी, आता एवढे रिसर्च तू करतोस म्हटल्यानंतर खूप आधी विचार केला असेल? तर ऍक्च्युली अजिबातच आधी विचार केला नव्हता. म्हणजे असं होतं की तुम्ही खूप प्लॅन करता आणि मग अचानक एखादी ऑपॉर्च्युनिटी येते आणि एकदम सगळं वर्क होऊन जातं. तसं झालं. आम्ही मुंबईमध्ये अत्यंत फेमस प्लॅटफॉर्म आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर हा, आणि तिथून इन्व्हिटेशन आलं होतं आम्हाला, आणि त्यांच्यासाठी आम्ही फुलवा खामकरला घेऊन एक तिची गोष्ट नावाचा म्युझिकल शो बसवला होता, ज्याचेही आता प्रयोग चालू आहेत, ज्याच्यात फुलवाताई प्रथमच ऍक्टिंग करते आहे डान्स बरोबर. आणि त्यात 12-15 डान्सर्स आहेत. आणि तिची मुलगी पहिल्यांदा दोघी एकत्र डान्स करतायत. 8-9 गाणी नव्याने कंपोज करून घेतली आहेत. ती आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, वैशाली सावंत यांनी गायली आहेत. तर तो तिथे इतका चांगला गेला की त्यांनी एकदम फोन केला की तुमच्याकडे पटकन काही असेल का पुढच्या महिन्यात करायला. आणि म्हणलं की नाहीये रेडी. संत साहित्यावर काही असेल का, संत साहित्यावर किंवा साहित्य रिलेटेड काही असेल का, की आणि म्हटलं काहीच रेडी नाही आपल्याकडे, पण आपल्याला एवढं विचारतात तर आपण केलं पाहिजे. आणि अशा वेळेस बरं पडतं की घरचेच अत्यंत चांगले उमदे कलाकार असतात ज्यांच्यावर मी विश्वास ठेवून, कारण ते अवघड आहे. म्हणजे स्पेशली जो पोर्शन शिवानी वाचते त्यातला मोगरा फुलाला नावाची माझ्या पणजोबांची कादंबरी आहे, त्यातला एक परिच्छेद स्पेसिफिकली शिवानी वाचते ज्ञानेश्वरांचा, आणि तो माझ्या पणजोबांनी 13व्या शतकातल्या मराठीत लिहिलाय. बापरे. आणि ते सादर करणं म्हणजे ती भाषा वेगळी आहे. आणि आपण एक कॉस्ट्युम घातल्यानंतर संत ज्ञानेश्वरांचं जेव्हा आपण वाचत असतो, संत ज्ञानेश्वर होऊन, तेव्हा अभिवाचनच आहे, त्यामुळे तुम्हाला मुव्हमेंट्स करायला काही स्कोप नाही आणि त्यातून दाखवायला काही स्कोप नाहीये, पण तुमच्या फक्त आवाजातून कळलं पाहिजे, त्या भावना पोचल्या पाहिजेत. हे खरंच खूप अवघड आहे आणि वेगळं होतं. म्हणजे सिरियल झाल्यानंतर मला असं काहीतरी स्टेजवर करायचं होतं. मला अजूनही छान नाटक करायचंय, म्हणजे अगदी मी तडफडून सांगते की मला नाटक करायचंय, आणि ते मला लगेच खायला मिळालं असं एक स्क्रिप्ट. तर वेगळा एक्सपेरिमेंट सुद्धा आहे हा, त्यामुळे छान वाटतं मला. पण मृणालताई आणि माझ्या मते मृणालताईंसोबतचं एक कनेक्शन जरी पर्सनल असलं तरी एक प्रोफेशनल एक वेगळं कनेक्शन असेल तुझं. सो त्यांच्यासोबत आता हे सादर करताना किती दडपण असतं का बिनधास्त होऊन जातं त्या अर्थात? ते दडपणपेक्षा मदत अशी होती की तिचं नाटक असं हे पहिलंच आहे, तिने खूप वर्षांनी करते
ते आम्ही एकत्र करतोय. एकतर विराजच डिरेक्टर आहे आणि त्यांनी लिहिलेलं काहीतरी आणि डिरेक्ट केलेलं काहीतरी अशा याच्यामध्ये ती काम करते. ही सुद्धा एक वेगळीच गंमत आहे यातली. आणि एकत्र काम करताना आम्हाला मजा अशी येते की सांभाळून घेण्याची जी सवय असते किंवा एक साधारण बघून लक्षात येतं की ओके आता ही असं करणार आहे किंवा आता ही असं म्हणणार आहे किंवा आता असं होणार आहे. हे जी केमिस्ट्री असते ती आहे आमच्यात ऑलरेडी. त्यामुळे काम करताना ती सहजता येते स्टेजवर. आणि मला चांगलं होतं की शिवानी आणि शिवराज हे दोघेही पक्के थिएटरवाले आहेत. म्हणजे आता ते बोलताना सिरियल संपल्या मला खायला मिळालं असं म्हणजे ही खूप पुण्याच्या थिएटर मधली टर्म आहे की एखादा असा सीन मिळाला की हा खायला आला की हा खायला असा वाढून दिला की हा खा. तर ती तिथली आमची टर्म आहे. आणि पण माझ्या मते प्रेक्षकांना ना एक असंही कॉम्बिनेशन बघायला आवडेल की शिवानी, विराजस, मृणालताई एकत्र नाटक जर असेल त्याच्यात तुम्ही परफॉर्म करणार असाल तर ते आणखीनच छान वाटेल. म्हणजे आणि जर ते छान असेल तुम्ही नवरा बायको आणि आई असंच जर कॅरेक्टर असेल तर विराजच काही विचार केलाय म्हणजे हे बरं आहे की मी लिहायचं सुद्धा करायचं कामही करायचं नाही. पण एकत्र आम्हाला काम करायला अगदीच आवडेल. पण त्यासाठी ते प्रेशर माझ्यावर नसलं तर मला फार आनंद होईल. म्हणजे उमदे लेखक दिग्दर्शक किंवा ऑलरेडी स्टॉलवर्ड जे आहेत ते जर बघत असले तर बघा म्हणजे फ्री राहता येईल तुला. गुणी कलाकार तुमच्यासाठी. ओके बरं आता आणखीन एक गोष्ट म्हणजे तो टॉय मला स्पेशली अख्ख्या घरात एकच दिसलाय. नाही खूप आहेत पण हा नवा आहे, लेटेस्ट नवा आहे. त्याला अजून बेडवर स्थान मिळालं. हा आम्ही युएसला आता गेलो होतो. तिकडे एक तर तिकडे कसलेही शॉप्स असतात असे माझ्या लक्षात आलंय करमणुकीसाठी. बिल्ड अ बेअर ओके की जिथे तुम्हाला हवं असलेलं सॉफ्टवेअर बनवायचं असतं. म्हणजे तुम्ही चूज करायचं डिझाईन असतात आणि ते तुम्ही निवडायचं. म्हणजे तिने माकड निवडलं की हे माकड मग त्याचे कपडे तुम्ही विकत घ्यायचे की त्याला म्हणजे हे सगळं वेगवेगळं मिळतं. हवंय तेव्हा सगळं तुम्ही तुमचं पर्सनलाइज्ड बनवता. आणि हॅरी पॉटर ज्यांनी बघितलंय त्यांना हे कळेल की मी स्लिदरीनचे कपडे निवडलेत स्लिदरीन हाऊसचे कारण मी स्लिदरीन आहे. आणि यात अजून एक मज्जा आहे. तुम्हाला हवं ते त्याच्याकडनं तुम्ही बोलूनही घेऊ शकता. सो त्याचा असा हात दाबला की हा आवाज कोणाचा सांगायची काही गरज नाही. हे तो बोलतो करत असताना खूप गोड वाटलं होतं की हो आता माझा आवाज असेल वगैरे. आणि आम्ही घरी आल्यावरती म्हटली की विर्या रात्री जर आपण आसपास नसताना जर हे वाचलं तर काय होईल आपलं. तेव्हा बघू. हॉरर मूवीची सुरुवात आहे. त्यामुळे काही दिवस त्याला बाहेर ठेवला. हे कारण मग त्याला आमच्या बेडरूम मध्ये घ्यायचं का नाही. ओके पण असे टॉयची पण तुझ्याकडे म्हणजे खास तुला आवड आहे अशी टॉयसची किंवा असं वेगवेगळ्या कलेक्शन जमवायची तर फक्त टॉयसचं का अदरवाईज तुला जे आवडेल ते तुम्ही असं बाहेरून स्पेसिफिकली कारण क्रिएटिव्ह म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी गोष्टी अशा आवडतात कुठून आणायला. हे तर आहेच की आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आमचा असा अट्टाहास असतो की कपडे किंवा परफ्युम्स किंवा ह्या गोष्टी तशा शॉपिंगची आवड नाहीये असं मी म्हणत नाही. माझं कपाट खूप भरलेलं आहे पण मला खास करून ते घ्यायला आवडत नाही. मला असं वाटतं की आपण जिथे जातो आता हे बिल्ड अ बेअरचं जे दुकान होतं ते तिथली आठवण झाली ना. आम्ही तिथे फिरायला गेलो होतो तर अशा लोकल आठवणी होतील अशा काही गोष्टी घ्याव्यात असं आमचा कल असतो. पैसे खर्च करावे अनुभवांवर. आणि आता सगळीकडे सगळं मिळतं. तिथली जाऊन जीन्स घेतली याच्यात काहीच कौतुक नाही पण तिथं जाऊन असा काहीतरी अनुभव घेतला किंवा मगाशी ते मी म्हटलं तसं ते पेंट करून ते भट्टीत टाका वगैरे तर हे लक्षात राहतं. प्रयत्न करतो अर्थात. आणि आता मला बघायच्या ह्यांच्या आवडीनिवडी ज्या काही त्यांनी सांगितल्यात तर मला त्या काही गोष्टी ना करून घ्यायला फार आवडतील. म्हणजे शिवानी तुझी एखादी हॉबी तू आमच्या प्रेक्षकांसाठी अर्थात तू घरात खूप वेळ लावून करत असेल पण आज आमच्या प्रेक्षकांसाठी जर तू काही करून दाखवलंस तर ते मला खूप आवडेल. मी पेंट करू शकते. म्हणजे मी सेटवर माझं एक छोटं पुस्तक कॅरी करायचे. अँझायटीसाठी पण ते चांगलं असतं असं म्हणतात. त्या पुस्तकाचंच नाव ते आहे. तर त्यामुळे ते मी तुम्हाला रंगवून दाखवू शकते. मला आणि याची मजा वाटते की ते अँझायटी फ्रस्ट्रेशन सगळ्यासाठीच तिचा तो हे आहे. त्यामुळे कधी कधी सेटवर असं होतं ना की खूप वेळ चाललाय आणि आपण नुसतं बसलो आणि चिडचिड होतीये तर त्यामुळे अत्यंत चिडचिड होत असताना ती इतकी सुंदर फुलं रंगवत असते की त्यामुळे फुलं रंगवत असते. येस छान. सो आता तुमच्या स्पेशल कॉर्नरवर जाऊन माझ्या मते तुमची हॉबी एखादी आम्हाला दाखवू शकता.
सुट्टीमध्ये शिवानी काय तिच्या हॉबीज, किंवा ती म्हणाली तसं की सेटवरही तिला जेव्हा फ्री वेळ मिळतो तेव्हा ती काय करत असते, तर शिवानी आता तू सांग आम्हाला नेमकं हे काय बुक आहे आणि किती दिवसांपासून तू हे करतेस? हे असं छोटंसं पुस्तक आहे, त्याचं नावच अँटी एन्झायटी कलरिंग बुक आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळी अशी फ्लोरल चित्र आहेत जी मी रंगवत असते. ओके, पण तुला खास फ्लोरलच आवडतं स्पेसिफिक असं? मला तर खूप आवडतं, म्हणजे मला इव्हन कपड्यांमध्ये सुद्धा फ्लोरल मला प्रचंड आवडतं. आणि हे मला यासाठी आवडतं की छोटी छोटी चित्र असल्यामुळे शूटिंगला पण मला हे खूप बरं पडतं की शॉर्ट्सच्या मध्ये मी हे करू शकते. हे तुम्ही काढू शकता आणि तुम्ही फ्रेम पण करू शकता. सो येस. ओके, आता मी पटकन होईल असं काहीतरी निवडते. येस. बापरे, असं एवढं माझ्या पेंटिंग वर फोकस पहिल्यांदाच होतोय. कॉन्शियस झालेलं. ही आवड तुला कधीपासून शिवानी, म्हणजे असं किंवा असं बघितलंस? नाही, म्हणजे माझ्या आईला विराजच म्हटलं तसं आर्ट्स आणि क्राफ्ट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे ती मला मदतीला अनेक वेळा घ्यायची आणि त्यामुळे मला ही आवड लागली. आणि मी म्हटलं तसं हे माझ्याही नकळत झालं असेल, पण बऱ्याचदा ना असं म्हणतात की कलरिंग आणि या सगळ्या गोष्टीत हा स्ट्रेस बस्टर आहे. आणि त्यामुळे आय थिंक मी नकळत त्याकडे वळले, म्हणजे आपोआप मी हे करायला लागले. आणि आता मला जेव्हा कळलंय की याने आपल्याला मदत होते, याने आपला स्ट्रेस कमी होतो, तेव्हा हे मी जाणून बुजून करायला लागले. ओके, पण कधी असं फोर्स केलंय का विराज असला तू जरा थोडासा वेळ बघ आणि कर, असं केलंय? म्हणजे हे माझ्या बरोबर नाही, विराजचा गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्या. म्हणजे तो एडिटिंगच करत बसेल किंवा फोटोज किंवा तो, मला फोटोशॉप किंवा व्हिडिओ एडिटिंग करत बसायला आवडतं, शांत वाटतं मला. कुठूनही काही शोधून काढतो आणि आपल्या इथं जोड हे कर असं करत. ते उलट आम्ही असं ठरवतो की ओके आता हा मी टाइम असणार आहे, त्यामुळे हे आता मी करणार आहे, तू तुझं काहीतरी वेगळं स्ट्रेस बस्टर. ओके, लग्नाआधी मैत्री असल्यामुळे हे आम्हाला खूप आधीपासून माहित होतं की आम्ही समोरच्याला न दुखावता सांगू शकतो की ऐक ना, आज मला माझा वेळ लागणार आहे, त्यामुळे जस्ट मला माझं करू देतात शांतपणे. तरी हे तसं सिम्पल आहे. तुम्ही ते इंटरव्ह्यूज मध्ये दिवाळीला वगैरे पणती वगैरे रंगवायला जेव्हा सांगतात ना, किंवा आकाशकंदील करा बाय द एंड ऑफ द इंटरव्ह्यू, आणि ती कॉम्पिटिशन होते ऍक्टर बरोबर. सेटवर असं व्हायचं की मी त्याच्यात इतका गुंतायचो की मग माझं प्रश्नविषयांकडे लक्षच नसायचं की मग मला हे करू द्या आता शांतपणे, मला मजा येते याच्यात. आणि ती एक उगाच कॉम्पिटिशन व्हायची, म्हणजे आमच्या सेटवर तर व्हायचीच. ख्याती कोणाची होते, चांगली कोणाची होते? चांगली कोणाची होती. ऋषी करतो का चांगलं पेंटिंग? हो, चांगला करतो. कुणी जर चित्रकार हाडाचे बघत असतील, जसं की शिवराजच, तर हे प्लीज समजून घ्या की माझ्या आवडीसाठी करते आहे. पण माझ्या एवढं लक्षात आलंय की शिवानीला फार कलरफुल गोष्टी आवडतात आणि तुला फार सटल गोष्टी आवडतात. हो, कलर कॉम्बिनेशनच्या बाबतीत. तिला आणि मला असं वाटतं की तिला सगळं नीटनेटकं आवडत असल्यामुळे तिला कलरिंग आवडतं, कारण ते बरोबर त्या लाईनीमध्ये ते बसलं की असं ते छान वाटतं. सॅटिस्फॅक्शन, ओसीडी साठी चांगलं. आणि मला हल्ली असं खूप झालं आहे माझं की कपड्यांच्या बाबतीत किंवा तू म्हणलीस तसं डेकोरेशन, की मला असं छान कलरफुल एनर्जेटिक गोष्टी लागतात. कदाचित तू आता 3-4 वर्षांनी जेव्हा परत येशील इकडे, तेव्हा तुला याच्यामध्ये काही कलर्स ऍड झालेले दिसू शकतात. तरी मी किती फास्ट करते याचा तुम्हाला अंदाज नाही. तो सगळ्याचा घेतोय म्हणजे की हेच घडणार आहे पुढे. अजून एक अर्धा तास. तुमच्याकडे गणपती असतात? आमच्याकडे पुण्याला असतो. माझा काका हाताने बनवतो गणपती. मस्त, खूप छान, पटकन आणि
म्हणजे पटकन, म्हणजे तिने फार आमच्यासाठी म्हणून पटपट केले, पण माझ्यामध्ये ती फार वेळ घेत छान सुंदर करत असेल. हेही खूप सुंदर झालंय. आणि तिचे आत्तापर्यंतचे जर तुम्ही बघितले तर सगळ्याचे कलर शेडिंग मला तिचं फार खूप उत्तम वाटतंय. म्हणजे हे असू दे, पहिलं वालं असेल, पहिल्या ह्याच्यात असेल. वाव, खूप सुंदर आहे. असे छोटे छोटे वेगवेगळ्या हा, म्हणजे फार डिटेलिंग मध्ये, म्हणून मला असं वाटतं की वा वा, हे तर खूप सुंदर आहे. म्हणजे ह्यात वेळ कसा जातो हे मला कळत नाही खरंच. सो छान आहे, मस्त आहे. आणि ही बुक मला असं वाटतं ज्यांना ज्यांना आवडेल त्यांनी प्लीज घ्या. मलाही स्वतःला खूप आवडली की तुमचं छान एक मस्त टाइम ह्याच्यात स्पेंड होतो. तुम्ही जरा बाहेरच्या जगापासून आणि मेडिटेशन सारखंच आहे. Exactly. म्हणजे आपण असं ठरवून मेडिटेशन ज्या लोकांना करता येत नाही त्यांनी हे करावं असं मला वाटतं. वाव, येस. आणि आता वेळ आहे विराजस सुट्टीत काय करतो ते बघण्याची. विराजस काय तुला करायला आवडेल आता? खरं सांगू का, सुट्टीत आम्ही काय करतो तर सगळ्यात मुख्य उत्तर आहे झोप. अर्थात, कारण शूटिंगमुळे झोप कधीच होत नाही. रोज 4 तास 5 तास झोपेवर काम करायचं असतं. बरोबर. त्यामुळे सुट्टी मिळाली की ती झोपेत जाते. त्यामुळे मी सिरियल चालू असताना म्हणायचो की प्लीज देत असाल तर 2 दिवस सुट्टी द्या, म्हणजे एक दिवस झोप, दुसऱ्या दिवशी सगळी कामं करता येतात. एका दिवसाच्या सुट्टीने काही होत नाही. पण ते नसलं तरी मी म्हणलो तसं आम्ही घरी अनेक गोष्टी बघतो, गेम्स खेळतो, पुस्तकं वाचतो. तर गेम खेळायला आम्हाला दोघांना स्पेसिफिकली जेंगा खेळायला खूप आवडतं. कारण आम्ही कॉम्पिटिटिव्ह आहोत आणि त्याच्यात गप्पा मारता मारता खेळायला तो एक चांगला गेम आहे. म्हणजे डोकं वापरावंच लागतं असं नाहीये तिथे. पटापट पटापट पटापट, आणि मग तो पडला की मजा येते आणि तो गेम संपतो. हे सगळ्यात महत्वाचं की ऑब्व्हियसली ठाड पडलं की चला, म्हणजे आता ओके. सो एक कॉन्सन्ट्रेशन साठी किंवा एक बघूया हे कसा तो गेम खेळत असतील किंवा काय त्याच्यात कॉन्व्हर्सेशन होत असेल किंवा कसं दोघं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकमेकाला कसं ते म्हणतात ना, कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे जरा कॉन्सन्ट्रेशन हलवायचा प्रयत्न करतायत. जरा एक ट्राय करूया. येस. आता खरं तर कॉम्पिटिशन सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता कॉन्सन्ट्रेशनचा एक गेम सुरू होतो, तो म्हणजे जेंगा. आणि हे अर्थात त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत नेहमी खेळतात कळलंय. सो आज बघूया, दोघेही आज घरात आहेत, दोघांमध्ये कॉम्पिटिशन कशी रंगते आणि नेमका कसा खेळतात. स्टार्ट करूया. येस. ओके. हा एक UK बेस्ड गेम आहे जेंगा. आणि जेंगा, इफ आय एम नॉट मिस्टेकन, स्वाहिली शब्द कुजेंगा वरनं घेतलेला आहे, ज्याचा अर्थ आहे बांधकाम करणे. आणि त्याचा हेतू असा असतो की 54 ब्लॉक्स असतात साधारण, आणि तुम्ही एका हाताने खालनं एक ब्लॉक उचलून वर ठेवायचा, आणि ज्याच्यामुळे तो पडेल तो हरला. तर हे खेळण्याच्या 2 पद्धती असतात. त्यातली शिवानी जी खेळते ती सेफ पद्धत आहे किंवा सेन्सिबल पद्धत आहे की 3 असल्यामुळे तुम्ही साधारण मधलं काढलं तर तुम्हाला थोडासा तो एक अंदाज असतो की साईडच्या 2 वर त्याचं बॅलन्स होतं. मला थोडस समोरच्याला त्रास होईल असं खेळायला आवडतं की मधलं काढायच्या ऐवजी साईडचं काढायचं, म्हणजे काय तो जरा अनस्टेबल होतो, आणि जेवढा अनस्टेबल होतो तेवढा तो गेम अवघड होत जातो, आणि जेवढा अवघड होत जातो तेवढं म्हणजे मूळ पायालाच हात घालायचा. म्हणजे टॅक्टिक अशी आहे की तो इनफ अनस्टेबल करायचा की तो समोरच्यामुळे पडला पाहिजे आणि आपल्यामुळे नाही. पण मी खूप रिस्की पण खेळते, म्हणजे मला शिवानी खूप रिस्की पण खेळते. ऑलरेडी तो खालनं मी बऱ्यापैकी त्याला अनस्टेबल करून ठेवलंय. ऍक्च्युली जो पाडतो तो जिंकला असं म्हटलं पाहिजे. ही सगळ्यात आवडती टॅक्टिक आहे माझी, की दोन्ही साईडचा काढायचं, म्हणजे ते एकावरच बॅलन्स त्याचा उरला पाहिजे. आम्ही एकदा क्रूजवर गेलो होतो आणि आम्हाला क्रूजवर ह्याचाच एक मोठा साईज मिळाला होता, आणि ते बहुतेक तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी ठेवलेलं असावं, पण तो आम्ही टेक ओव्हर केला होता आणि आम्ही कुठल्याही लहान मुलाला जवळ येऊ देत नव्हतो, आणि आम्ही खूप वेळ खेळत होतो तिथे. बहुतेक मी माती केली.
रिस्की असा हलून मग माझ्यावर विश्वास यायचा का नाही तू बघ. एकतर हा स्टूल हालतोय, हा त्याचा गेम आहे. हा स्टूल तुम्ही बघितला असेल विराजसने आणून ठेवले. करेक्ट आहे. नाचता येत नाही अंगण वाकडच अगदी म्हणजे साफ उदाहरण. होणार 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 हळू 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 राहू दे असाच. अरे पण चिटिंग हा प्रकार काही असतो का? शक्यतो 2 हात वापरायचे नाही. शक्यतो पडायला लागलं तर स्वतःच्या दुसऱ्या हाताने तो थांबवायचा वगैरे अशी रडेगिरी नाही करायची. पडायला लागला की पडला म्हणजे विराजसचीच टॅक्टिक त्याच्यावर वापरली मी. खूपच रिस्की खेळतोय असं नको करायला. मला ब्रेनस्टॉर्मिंग वगैरे करताना गेम खेळायला खूप आवडतो. म्हणजे असं कधी कधी होतं की लिखाण वगैरे करत असताना ब्लॉक येतो, तर तेव्हा मग ह्या ब्लॉक्सनी खेळायचा थोडा वेळ. तो काढून तू खूप भंगारगिरी केली शिवाने. मी रिस्की खेळते हे लोक तुम्ही बघू शकता. तू रिस्की नाही खेळत, तू बेधुंद खेळतेस. बाप रे. पण हा शिवानी मृणालताईंसोबत वगैरे खेळलीस? हा गेम नाही खेळलोय आम्ही. उनो खेळलोय. उनो खूप खेळलोय. हो उनो. आणि आमच्याकडे एक उनो फ्लिप नावाचं वर्जन आहे की ज्याच्या उलट्या साईडला 4 रंग असतात. त्याने तर खूप खेळस होतो. खेळायला माणसं पाहिजेत. पण म्हणजे मृणालताईंना ह्याच्यातले नवीन गेम शिकवले जे तुम्ही अर्थात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असाल त्यातले कुठले? अगदीच. आता अमेरिकेची ट्रिप तर आमची खूप चांगली गेली. कारण आम्ही असे रोज काही ना काहीतरी गेम खेळायचो. त्यात आईने एक दिवस असं हे काढलं की आपण नावगाव फळफूल खेळूयात. त्यामुळे शिवानी सारखं टोकून टोकूनच नाही होणार आहे. तुला जरा वेगळी टेक्निक वापरायला लागणार आहे. काय करून ठेवतेस बघितलंस का तू? मध्ये मधले सगळे मीच काढले. म्हणून आपण आर्किटेक्ट नाही होत. संपले मधले, संपले. हा साईडच काढायला लागणार. एवढं वरच तू आकडं का ठेवतेस? तुला नंतर चान्स मिळावा ते सरळ करायला म्हणून. वा. पण तुमच्या मित्रांमध्ये हा एकदम परफेक्टली आणि छान नेहमी असं जिंकणारा असा कोणी आहे जो हा परफेक्टली खेळतो? असं कुणीच नाही एवढ्या प्रॅक्टिस नंतरही. कारण ते पडण्यातच मजा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सेफ खेळण्यात त्याची मजा नाही. म्हणून मी अशी खेळते. खरं तर वी आर क्लोज. व्हेरी क्लोज. खराब गेम खेळतोय हा. किंवा आणि हे जे काय खाली झालेलं आहे चांगला म्हणजे भक्कम पायाच्या जे काही विरुद्ध असू शकतं ते हे आहे ते इथं चाललेलं. थांबा तू सांग मी पाडतो. म्हणजे तुम्हाला फायनलच हवंय ना, कारण ते कधीही पडू शकतं. आता जोरात ओढ. झुप असं. आताच हीच ती वेळ. कसं खेळणार आहे आता? हा काढायचा. नॉट बॅड. नॉट बॅड. नॉट बॅड. नॉट बॅड. खूप मस्त धमाल गेम झालेला आहे. येस. बापरे. आणि दोघं म्हणाले तसं की फार कॉन्सन्ट्रेशनने खेळावा लागतो आणि आज दोघंही हरण्याच्या अजिबात मनस्थिती होताच. पण छान झाला गेम आणि मस्त झाला. आणि माझ्या मते हे थोडं तरी कुठेतरी आपल्या
डेली धगधगीच्या या आपल्या धावपळीच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतं. राईट. आणि हे असं खेळले पाहिजेत गेम्स असं मला वाटतं. मी तेच म्हणते ना की एकत्र करण्यासाठी काहीतरी अशा ऍक्टिव्हिटीज कामाव्यतिरिक्त असायला हव्यात असं मला वाटतं. मूवीज बघणं, लग्नात इतर गेम्स खेळण्यापेक्षा एकमेकांबरोबर मूवीज बघणं किंवा एकत्र काहीतरी असं फिरायला जाणं, आय डोंट नो, पण असं काहीतरी असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला खूप छान वाटलं खरं तर दोघांसोबत इतकं छान टाइम स्पेंड करून. एक घराची टूरही झाली घराची टूरही झाली आणि बऱ्याच गोष्टी दाखवूनही झाल्या. आणि माझ्या मते प्रत्येक छान पॉईंट आपल्याला नोटीस करता आला. हॉबीज असू देत किंवा घराच्या इंटेरियरशी रिलेटेड असू देत किंवा त्यांच्या पर्सनल काही गोष्टींचे नवे प्रोजेक्ट्स असतील त्या गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या. सो खूप छान वाटलं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. येस, आम्हालाही खूप छान वाटलं. आणि हा घर सुट्टीचा एपिसोड माझा खूप छान झाला आणि आपण पुन्हा भेटूच नवीन प्रोजेक्ट. नक्कीच. डेफिनेटली. थँक्यू सो मच आणि खूप थँक्स टू यू. तुम्हाला. थँक्यू. थँक्स अ लॉट.